नमस्कार मित्रांनो, आपण आज माहिती घेणार आहोत फॅटबद्दल. साठलेली चरबी केवळ एका जागी पडून राहत नाही, त्याऐवजी ती गुपचूप पसरते, पोटाच्या खोलवर जाते आणि एखाद्या घट्ट जाळ्याप्रमाणे तुमच्या अवयवांना वेढू लागते. यकृतावर म्हणजेच लिव्हरवर होणारा परिणाम. सर्वात आधी ही चरबी यकृताला विळखा घालते, त्यामुळे यकृताच्या पेशी ताठ होतात आणि शरीरातील विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. स्वादुपिंड, पॅनक्रिया आणि मधुमेह. त्यानंतर ही चरबी स्वादुपिंडाच्या दिशेने फिरते. जेव्हा ती स्वादुपिंडाला पूर्णपणे घेरते तेव्हा त्यातून निघणारे इन्सुलिनचे संकेत कमकुवत होतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. जणू काही शरीराचा स्वतःशी संपर्क तुटत चालला आहे. मूत्रपिंड, किडनीज आणि रक्तदाब. येथून पुढे ही चरबी मूत्रपिंडावर दबाव टाकू लागते. रक्त शुद्ध करणाऱ्या नाजूक गाळण्यांना, फिल्टर्सना ती दाबते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि मूत्रपिंडांना अधिक ताकदीने काम करावे लागते. याचा परिणाम हृदयावर येणारा ताण. पुढचा क्रमांक लागतो तो हृदयाचा. विसरल फॅट असे रसायने सोडते ज्यामुळे रक्त घट्ट होते आणि धमन्यांमध्ये ताण वाढतो. त्यामुळे हृदयाला पूर्वीपेक्षा जास्त जोराने रक्त पंप करावे लागते, ज्यामुळे हृदय हळूहळू कमकुवत होत जाते. फुफ्फुसे, लंग्स आणि श्वासोच्छ्वास. फुफ्फुसे देखील त्यातून सुटत नाहीत. पोटावरील ही चरबी वरच्या दिशेला दाब देते, त्यामुळे फुफ्फुसांना पूर्णपणे विस्तारता येत नाही. यामुळे प्रत्येक श्वास घेताना तो अपुरा पडू लागतो. याचा परिणाम मेंदूवर. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो.